नमस्कार. हा एक छोटा लेख मी लिहिला. एक म्हणजे घडलेला गंमतशीर किस्सा. त्यामुळे ह्या लेखाला मी नाव दिलं आहे आपली भाषा. होय. तर या इंग्रजी भाषेमुळे आपली मुलं आपली मातृभाषा विसरून जात आहेत. काही ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळालं. एका ठिकाणी मी गेलो असताना तिथल्या एका लहान मुलाला मी विचारले, अरे तू दुसरीच्या वर्गात शिकतोस ना? मग सांग बरं, 7 नवे किती? 7 नवं. त्याला तो प्रश्न कळेना. मग मी पुन्हा विचारले, अरे 7 गुणिले 9 किती सांग? तरी तो गोंधळून गेला. मग त्याचा बाप त्याला म्हणाला, त्या मुलाला, अरे 7 into 9 किती हे विचारतायत अंकल. त्यावर तो मुलगा पटकन म्हणाला, 63. मी त्याला शाबासकी देऊन म्हणालो, बरोबर, पण 63 म्हणजे 63. आलं का लक्षात? तो म्हणाला, अंकल मला मराठीत सांगता येत नाही, इंग्रजीमध्ये येतं, मराठी पाढे मला माहीत नाहीत. हे त्याचे बोलणे ऐकून मला मनातून वाईट वाटले. अहो, मराठी आपली मातृभाषा आणि तीच बोलता येत नाही, मग काय? आता इतक्या लहानपणापासून इंग्रजीचा पगडा मनावर बसावा का? हे एक उदाहरण आपण बघितलं. लहानपणापासून इंग्रजीचा एवढा प्रभाव आणि इतकी त्या इंग्रजीची सक्ती योग्य आहे का? आपली मातृभाषा त्यामुळे लय पावणार नाही का? आपल्या मराठी भाषेचं महत्त्व मुलांना लहानपणापासून त्याच्या आईवडिलांनी सांगायला हवं, पटवून द्यायला हवं. आता परदेशामध्ये तिथली लहान लहान मुलं कधी मराठीत बोलतात का? किंवा शाळेत शिकवायला त्यांना मराठी हा विषय दिला आहे का? हे आधी ह्याची माहिती काढा म्हणावं आणि मग चला.